JTC लाईव्ह यूट्यूब वरती आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, तर JTC लाईव्ह ला सबस्क्राईब करा, शेअर्स करा आणि कमेंट्स करा, जेणेकरून येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा पहिल्या तुमच्या स्क्रीन वरती. साने गुरुजी चषक 2025 आपण बघतोय. तन्नू आणि अंकुर, तन्नूच्या नावावर श्री सोनिका माता मालोडी बी चषकामध्ये मालिकावीरचा किताब मिळालाय. पंच इशारा करतायत गेम ऑन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर सुनील. गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन दी एप खेळायचं होतं. इनसाइड आउट मिड ऑफच्या वरून खेळण्याच्या नादामध्ये पहिला विकेट. तन्नू बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट घेण्यामध्ये सक्षम राहिलाय हा गोलंदाज मिस्टर सुनील. वीरेंद्र यादव वागरालपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये मालिकावीरचा किताब ज्याला मिळालाय असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. वीरेंद्र यादव बॅट लागली तर मोठ्या धावा या खेळाडूची खासियत आहे. ऑलराऊंडर प्लेयर. सध्याच्या घडीला विकेट पहिल्याच बॉल वरती गेलाय. सुनीलचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते असा हा गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिस्ट आणि पॉवरफुल गोलंदाजी करतोय या पहिल्याच बॉल वरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना इन टू द गॅप मध्ये चेंडूला खेळले. फिल्डर येईल. मिड विकेटचा फिल्डर तिथपर्यंत पोहोचलाय आणि पाहता पाहता या 2 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आणि या दुसऱ्या बॉलवरती श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जाते. म्हणजे या स्पर्धेचं आपण पाहिलं तर विकेटनी सुरुवात झाली आणि धावसंख्या घेत असताना पहिला डबल आपण पाहिलाय. विशाल भोईर आमच्या जोडीला जॉईन झालेत. अप्रतिम स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे. वेलकम, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्लोवर वन चेंडू होता. चेंज ऑफ पेस. सरळ बाहेर निघते. आउट स्विंग या चेंडूवरती पाहिलं. फिंगर रोल केल्या होत्या. 3 चेंडू 2 धावा या फळकावरती. सानेगिरीजी स्पोर्टचं हे शानदार धमाकेदार सुंदर आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय. पुन्हा एकदा कडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क जो होता तो स्पष्ट दिसून आला. ऑन साइडला खेळायचं होतं. लेग कटर चेंडू सरळ बाहेर निघतोय आणि हा देखील चेंडू डॉट बॉल येतोय. 4 बॉल आणि फळकावरती 2 धावा. सुनीलचा पुढचा बॉल. फ्लिक करायचं होतं. चांगल्या पद्धतीने या चेंडूला आडव्या बॅटने खेळला गेला आणि चेंडू पर निघून जाईल. स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर येईल. या स्पर्धेतला पहिला चौकार. चेंडूला उडवलं गेलं स्क्वेअर लेग मध्ये. तिथे फिल्डर कोणीही नाही आणि वीरेंद्रच्या बॅट मधून येतोय चौकार. 6 धावा या 5 बॉल. पहिली ओव्हर आपण बघतोय. पहिला मॅच आपण बघतोय आणि पहिल्या ओव्हरचा पहिल्या डावाचा आतापर्यंत विचार केला तर 4 ओव्हरचा गेम आहे. पहिलीच ओव्हर. मैदानाच्या आतमध्ये 6 रन्स 5 बॉल. पुढचा बॉल अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला फिल्डर आहे. त्याच्याकडून चूक होते आणि या ठिकाणी मात्र हा झेल सुटला गेला. झंपा येतोय पुढे. एकच धाव. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. 1 कॅच सुटलाय. 1 विकेट प्राप्त झालाय. 1 चौकार आलाय. टोटल रन्स आहेत 7. 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना
टीम आराध्य 11 वागरलपाडा टीम. केतन आलाय बॉलिंग मार्क वरती. बघू शकता आमचा कॉमेंट्री स्टुडिओ या ठिकाणी JTC द्वारे ते प्रक्षेपण केलं जात आहे. क्लॅरिटी का बिग बॉस आणि नेहमीच अपडेट असलेला यूट्यूब चॅनल जुचंद्र टेनिस क्रिकेट.com JTC लाईव्ह प्रोप्रायटर मृणाल मात्रे यांचं कौतुक करेन. आता नाशिक दौरा येत्या 7-8 मार्चला पाहायला विसरू नका. 3 लिव्स हॉटेलची 3 स्टार हॉटेलची ती स्पर्धा. पहिलाच बॉल या दुसऱ्या ओव्हरचा निर्धाव चेंडू. आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी केतन करतोय. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेने धाव फलक पुढे येईल. 8 धावा या फलकावरती लगावल्यात आतापर्यंत. पवेलियन एंड करून गोलंदाजी होत असताना या एंडने या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. बॅटिंग करत असताना स्लोअर वन चेंडू. थोडासा चेंडूला शॉर्ट ठेवला होता आणि एक चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सातत्याने फुटवर्क जो आहे तो ऑफ स्टंपवर तितका प्रॉमिसिंग दिसत नाहीये आणि चेंडू थोडासा लांब ठेवल्या कारणास्तव आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट खेळलाय व्ही शेप मध्ये. 1 बाउन्सने मॉन्टू चेंडूला गॅदर करतो आणि पाहता पाहता 2 धावा काही रोखल्या जाऊ शकत नाही. जबरदस्त एफर्ट्स परंतु 2 धावा. 2 धाव्याने धावफलक 10 रन्स. 3 बॉल 10. मालिकावीरला या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. स्पोर्ट्स सायकल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर येतोय आणि त्याच्याकडून कोणती चूक होणार नाही. धावता झेल कठीण झेल परंतु या झेलला कन्वर्ट केलंय विकेटच्या स्वरूपात. आणखीन एक विकेट जाईल. वीरेंद्र बॅक टू द पवेलियन. काहीतरी नवीन करते तर मॅच तर ऑन आहे परंतु इथे कॉमेंट्री स्टुडिओ देखील दाखवला जातो. आमचे स्कोरर, एक्स्ट्रा मेंबर, कॅमेरामॅन, कॉमेंटेटर सर्व गोष्टी. म्हणूनच JTC लाईव्ह हे नाव नाही तर ब्रँड आहे. स्ट्राईकला आलाय मिस्टर संकेत पाटील. एक हार्ड हिटर फलंदाज याच मैदानावर जबरदस्त बॅटिंग केली होती आणि ती पहिली स्पर्धा खेळत असताना पहिली ट्रॉफी आराध्य 11 वागरलपाडा टीमच्या नावावर देखील आहे यंदाच्या हंगामामध्ये. संकेत हा बेली मात्र डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव येईल. एक्स्ट्रा धावेने धावफलक आता उशिराने पुढे येईल. 11च्या घरामध्ये 4 बॉल 11 धावा 2 विकेट. बॅटिंग करत असताना आराध्य 11 वागरलपाडा टीम एक बॅलन्स संघ आहे. एक दमदार संघ आहे. एक मजबूत बांध्याचा संघ आहे. कोणत्याही संघाला पराभव करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. पुढचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. समोर ठेवला होता आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिला षटकार येईल संकेतच्या बॅट मधून. साने गुरुजी चषक षटकार.
17च्या घरात पोचलाय. पुन्हा एकदा यावेळी या चेंडूला पाहिलं गेलं. जास्तीत जास्त बॅटर शफल होतोय आणि शफल झाल्यानंतर स्टंपच्या वरून हा चेंडू निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल येईल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर विचार केला तर 17 धावसंख्या येथे एक षटकार लागले या ओव्हरमध्ये. 2 ओव्हर 17 धावा बॅटिंग करत असताना आराध्य 11 वागरलपाडा टीम घेऊ एक डीजे ब्रेक. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आणि NCA मध्ये आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये कुठेही मालिकावीरला तुम्हाला सायकल दिसली नाही. या स्पर्धेत मालिकावीर सायकल आहे. एक खासियत आहे या स्पर्धेची. ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल होत आहे आणि बॅटर देखील तिथे थोडासा चुकी करतो. नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर कुठेतरी 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु एकच धाव एका धावेने धावफलक येईल. 18च्या घरामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर श्याम. विचार केला या संघाचा. मीरा रोड टीम आपण बघतोय शेरू 11 बॉक्स क्रिकेट अंडारम क्रिकेट देखील भरपूर प्रमाणामध्ये मीरा रोड भाईंदर नगरीमध्ये लाखाच्या स्पर्धा होत असतात. संकेत यावेळी हुक करायचं होतं व्यवस्थित. चेंडू बॅटवर येत नाही आणि इथे मात्र काय घडेल तर या क्षणाला 2 धावा कंप्लीट. कुठेतरी रनआउटचे चान्स होता परंतु इथे 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत चांगल्या पद्धतीने. 20 धावा या फलकावरती लगावल्या. 4 ओव्हरमध्ये या ग्राउंडची खासियत राहिल्या. 40+ 50+ धावा आल्या तर एक फाईट द्याल. या एंडने वाहता वारा आहे. राईट हँडेड बॅटरला देखील तितकाच वारा जितका लेफ्टीला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक मिळत नाहीये. व्यवस्थित समन्वय होत नाही आणि त्याचं कारण आहे एकच धाव. संकेत एक हार्ड हिटर बॅटर आहे परंतु सध्या स्ट्रगल चालू आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 3 बॉल 3 षटकातील आणि धाव फलकावरती धावा आहेत 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड. श्याम चौथा बॉल घेऊन येतोय. अंकुर देखील लेफ्ट हँडेड बॅटर आहे. यावेळी चांगल्या पद्धतीने पिक केलाय आणि चेंडूला पाठवून दिले मिड विकेटच्या बाहेर. पिकअप शॉट आउट ऑफ दी पार्क येईल. दर्जेदार धमाकेदार षटकार. करता षटकार आल्यानंतर धावफलक वेगाने पुढे येईल. 27च्या घरामध्ये 27 रन्स ऑन दी बोर्ड. आता धावसंख्येला आकार देखील येतोय. डेड बॉल घोषित केलाय. थँक्यू अंपायर. पुन्हा एकदा लॉफ केलाय परंतु मिस टायमिंग आहे. चेंडू बराच काळ हवेत राहिलाय. आरामात फिल्डिंग करा. इथे थोडस फिल्डर येईपर्यंत मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आपली काळजी घ्या फिल्डिंग करत असताना. एकमेकांना व्यवस्थित कॉलिंग करा जेणेकरून कोणतीही दुखापत होणार नाही. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 30 धावा. 5 बॉल 30 धावा. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. पहिली मॅच पहिली इनिंग आतापर्यंत आपण बघतोय आणि चांगल्या पद्धतीने धावा जमा केल्यात जमवल्यात.
आराध्य वागरालपाडा टीमने सुरुवातची ओव्हर स्ट्रगलची राहिली, परंतु बाकी या ओव्हरमध्ये अटॅक केलाय. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. संकेतचा स्ट्रगल मात्र इथे समाप्त होईल आणि संकेतचा विकेट जाईल. AR स्पोर्ट दहीसर. बॉलिंग मार्क वरती आलाय. मुन्ना नाव दिलंय. मुन्ना नाव आलं की लगेच इकडे देखील मुन्ना आठवेल तुम्हाला. मुन्ना म्हात्रे सध्या बॉलिंग मार्क वरती मुन्ना आलाय. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट अंकुर आहे. अंकुरच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. 3 बॉल मध्ये 10 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल स्कोर आपण त्याचा पाहतोय. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे. थोडासा लांब जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. धावफलक 31 धावा. सानी गुरुजी चषक 2025 पहिलीच मॅच. रनवे मध्ये 2 वेळा बिघाड झालाय आणि जेव्हा जेव्हा बिघाड झाला या ग्राउंड वरती तेव्हा तेव्हा काहीतरी विक्रम घडताना पाहिले. बघूया या बॉल वरती काय घडेल. लोअर फुलटॉस बॉल. व्यवस्थित गॅप शोधू शकले नाही आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग. फेकी खराब. बॅकिंग दिलं जाईल. एकच धाव. 32 धावा. 2 बॉल 32. 1 बॉल 32 धावा. पहिला बॉल वाईट. त्यानंतर ए सिंगल. 1 बॉल 32 धावा फलकावरती लगावल्या. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण बघतोय. मुन्नाचा पुढचा बॉल. स्ट्राईकला अभय आहे. अभय देखील याच ग्राउंड वरती धुमाकूळ घातला होता. एका इनिंग मध्ये 35 धावा हायेस्ट स्कोर आहे या ग्राउंड वरती. ड्राइव्ह केला ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट आणि एकावरतीच फोकस करावा लागेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. पुन्हा एकदा अंकुरला स्ट्राइक मिळेल. धावफलकावरती जर विचार केला तर आतापर्यंत 33 धावा. लेफ्टी राईटी ज्यावेळी हे कॉम्बिनेशन दिसते त्यावेळी फिल्डर फार बिझी तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. ऑन साइडला खेळायचं होतं आणि चेंडू जातोय शॉट थर्डमॅनला. एकच धाव येईल. हलकीशी एज. धावफलक 34 धावा. 3 बॉल 34. शेवटचे 3 बॉल शिल्लक या पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे. बॅटिंग करत असताना आराध्य इलेव्हन वागरालपाडा टीम. अभय स्ट्राईकला आहे. षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू अभय यांना पाहतोय आपण. जास्त फाईन खेळायचा होता. यावेळी कोणताही समन्वय संपर्क झाला नाही आणि इथे पाहतोय तर डॉट बॉल. या अगोदर अभय यांचे बंधू संकेत
आउट झाल्यानंतर आता अभय चांगली बॅटिंग करतील का? 2 बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा यावेळी काय घडतंय? व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नव्हता. पाठीमागच्या दिशेने खेळायचं होतं, जास्त फाईन खेळायचं होतं, परंतु या क्षणाला काय घडतंय तर फिल्डिंग होईपर्यंत, फेकी होईपर्यंत आराम के साथ या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॅटच्या वरच्या एजला हा चेंडू लागला होता आणि त्या कारणास्तव या 3 धावा येत आहेत. धावफलक 37 धावा, 5 बॉल. खूप दिवसानंतर एक गाव एक फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ही संघ देखील मीरा रोड संघ खूप दिवसानंतर या जुचंद्र नगरीमध्ये पाहायला मिळतोय. नेहमीच आपण चॅम्पियन क्रिकेट किंवा नायगाव, पूर्वपट्टी एक गाव एक या परिसरातील संघ पाहिलेत. आज बाहेरचे सर्व संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग होते मिड ऑफ रिझनला आणि पाहता पाहता दुसरी धाव घेत असताना अभय थोडा कमी पडतोय. कदाचित बॅट स्लाइड होणं गरजेचं होतं, परंतु बॅट हवेत राहिली आणि त्या कारणास्तव रनआउटच्या माध्यमातून अभय देखील बाद होईल. 4 ओव्हरचा म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. टोटल रन्स आहेत 38 आणि 39 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय शेरू 11 मीरा रोड या टीम समोर. नेहमीच डे नाईट कोणत्याही फॉर्मॅट असू द्या, मग अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म ओपन क्रिकेट किंवा ओरम क्रिकेट, मीरा रोड नगरीमध्ये आपण पाहिले सातत्याने क्रिकेट खेळत असतात, म्हणून ती प्रॅक्टिस आहे या संघाकडे. आणि या संघाकडे चांगले चांगले बॅटर आहे. गणेश आहे, केसर आहे. 39चं टार्गेट सेट केलंय. साने गुरुजी चषक 2023 मध्ये गणेशचा जलवा पाहिला होता. जुचंद्र नगरीमध्ये ती स्पर्धा होती आणि गणेशने धुमाकूळ घातला होता. ती साने गुरुजी चषक. गणेशसाठी ही स्पर्धा नेहमीच खास राहिले, लकी राहिले. जिंकायला आहे 39 धावा, 38 झाल्यात. 39चं टार्गेट सेट आहे. ज्यावेळी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आवाज ऐकूया पाये गावातील घोड आवाज. याच परिसरातील मोठमोठ्या स्पर्धा जे कव्हर करतायत आदरणीय निशांतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. देवे एक संधी, ऐकूया सुंदर संगीत. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. साने गुरुजी चषक 2025. साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आराध्य 11 वाघरालपाडा आणि त्यांच्या विरोधात शेरू 11 भाईंदर या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती आराध्य 11 वाघरालपाडा या संघाने धावा जोडल्या त्या 38 धावा
आणि 39 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये शेरू 11 भाईंदर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर सुरुवातीला फलंदाज लवकर बाद झाले. तन्नू पहिल्या चेंडूवरती बाद झाले आणि तदनंतर जर पाहिलं तर चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिथे देखील विकेट प्राप्त झाली. तदनंतर संकेतच्या बॅटमधून धावा, अंकुरच्या बॅटमधून या मॅचमध्ये धावा आल्या. वीरेंद्रनं देखील चांगला प्रयत्न केला. अभयनं भरपूर मोठा संघर्ष या सामन्यामध्ये केला आणि 38 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय या मॅचमध्ये आणि 39 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. व्यासपीठावरती आलेले आमचे सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक युवा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मयूरजी म्हात्रे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर अगदी जर पाहिलं तर राणे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर नंदकुमार म्हात्रे या साहेब देखील पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक चांगली क्रीडा स्पर्धा साने गुरुजी स्पोर्ट्स झू चंद्र या संघाच्या माध्यमातून आपल्याला ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. शुभमजी म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि अगदी जर पाहिलं तर सर्वांची मेहनत, दर्पण म्हात्रे सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी. आणि खरं तर दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि याही वर्षी आपल्याला या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. ला जवाब क्रीडा सोहळा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि खरं तर सामन्याला उशिरानं सुरुवात झाली, त्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून आम्ही सर्व क्रीडा रसिकांचं दिलगिरी व्यक्त करतोय. कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि त्यामुळे जर पाहिलं तर पहिला सामना सुरू होण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली आहे एक चांगली स्पर्धा प्रमुख अतिथींच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि लगेचच मात्र पहिल्या सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय 39 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सत्या आणि एका बाजूला गणेश पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती राहुल हा गोलंदाज तुम्ही पाहताय. अक्षयजी साटम यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला. खरं तर या परिसरातील एक गोड आवाज आहे. प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकत असता. याही स्पर्धेमध्ये 3 दिवस त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होती सुरुवात. 39 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो राहुल बॉलिंग ट्रॅकवरती. आज जर पाहिलं तर दयाशंकर संघामध्ये दिसत नाही. खरं तर या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे, त्यामुळे ती जबाबदारी राहुलवरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिल्या इनिशियल ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल राहुलला. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. यावेळेस पाहिला तर चेडूला हुक केला. बॉल चालला डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी या सत्रातील पहिला चौकार फलंदाज सत्याच्या बॅटमधून येतोय. या मॅच मध्ये येतोय. चांगली सुरुवात करतोय. पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून आणि त्याच्या विरोधात ठोकलाय या मॅच मध्ये चौकार. चांगला स्ट्रोक सत्याच्या बॅटमधून आला. शेरू 11 भाईंदर या नावाने हा संघ खेळतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा राहुल. यावेळेस पाहिला तर स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहिलं तर फर्स्ट स्लिप आणि यष्टीरक्षकाच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय तडाखा. फलंदाज सत्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये. बॅटिंग पाहायला मिळते. सत्या सुरुवातीलाच आक्रमक झाले त्या मॅच मध्ये. सुरुवातीला जर पाहिला तर हुकचा फटका आणि ते स्विच हिटचा फटका त्यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील शपल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न. अभय आहे तिकडे. अभयला भेदून बॉल पुन्हा एकदा जातोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक येतोय चांगला चौकार. फलंदाज सत्याच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सलगचा तिसरा चौकार या मॅच मध्ये सत्याच्या बॅटमधून येतोय.
पद्धतीतील पहिली चौकारांची हॅट्रिक सादर करतोय मिस्टर सत्या. जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये आक्रमक झालेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येत आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना राहुलच्या विरोधात सलग 3 चौकार या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेत. चेंडूला स्टॉप केलाय आणि ते 2 धावा मिळतील फलंदाज सत्याला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात शेरू 11 भाईंदर या संघाने या मॅच मध्ये केली आहे. कारण सत्या आक्रमक झालेत. याही चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु फिल्डिंग चांगली राहिली आणि तिथे चेंडूला अडवलं आणि तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. राहुलला इथून कमबॅक करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील. चेंडू डॉट टाकावे लागतील. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावा देखील लागेल. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर येत आहेत तिथे चेंडू अडवत आहेत आणि परंतु 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जातील. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते या षटकामध्ये. जर पाहिलं तर धावा येत आहेत. राहुल जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळतोय. आपण मगाशी देखील उल्लेख केला, दयाशंकर महत्वाचा गोलंदाज या संघामध्ये नाही आहे आणि ती जबाबदारी राहुलवरती. परंतु राहुलच्या विरोधात धावा येत आहेत भरपूर जास्त या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहायला मिळते. खरं तर 39 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 16 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि बॉल अगदी जर पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी येतोय षटकार फलंदाज सत्याच्या बॅटमधून. मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सत्याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 22 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 39 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा राहुलनं खर्च केल्या. म्हणजेच काय फलंदाजानं अधिराज्य गाजवलंय या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये. आणि खरं तर षटक क्रमांक 2 अवनीश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अवनीशकडे चांगली क्षमता आहे, चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये राहुलनं भरपूर जास्त धावा खर्च दिल्या. इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये अवनीशला कमबॅक करावं लागेल. आणि खरं तर स्लॉगवर मध्ये तो गोलंदाजी करत असतो, परंतु आज षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलाय. कारण पहिल्या गोलंदाजावरती भरपूर जास्त धावा या मॅच मध्ये खर्च झाल्यात. त्यामुळे अवनीशला इथून जर पाहिलं तर कमबॅक करून द्यावं लागेल. त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. खरं तर विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल आणि डॉट चेंडू टाकून फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल या मॅच मध्ये. 22 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सत्याच्या बॅटमधून जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः तो बरसला. चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये शेरू 11 भाईंदर या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. अवनीश षटक क्रमांक 2 या मॅच मध्ये राईट आर्म राऊंड विकेट आलेत गणेशच्या विरोधात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला. फिल्डर आहे, परंतु इथे चुकी केली आहे तनूने इथे झेल सोडलाय. खराब फिल्डिंग तनूच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर विकेट अगदी मिळालीच होती. चांगला चेंडू होता. लोअर फुलटच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न गणेशने केला, परंतु अपयशी ठरले होते गणेश. परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग खराब राहिली. तनूच्या माध्यमातून कॅच ड्रॉप आणि ते 2 धावा धावफलकावरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती या मॅच मध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा. कोलवाटामध्ये चेंडू आहे. यावेळेस पाहिलं तर फ्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा इथे देखील पूर्ण करतायत. काय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. सिंगल डबल्स घेत आहेत फलंदाज. सुरुवातीला जर पाहिलं तर मोठे फटके या मॅच मध्ये, परंतु अवनीशच्या विरोधात खेळत असताना चांगला स्ट्रोक मागील चेंडूवरती गणेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलाय आणि त्याच्याही बॅटमधून धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती.
39 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 26 धावा, म्हणजेच काय चांगली बॅटिंग पाहायला मिळते भाईंदर संघाच्या माध्यमातून. हो यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफला, डाऊन द बॉल. इथे तन्नू आहेत, इथे चुकी करणार नाहीये. तन्नूने टिपलाय झेल आणि पहिला धक्का या मॅच मध्ये टीम भाईंदरला बसतोय. फलंदाज गणेश बॅक टू द पेव्हिलियन. प्राप्त केली अवनीशनं. खरं तर लॉंग ऑफला त्या ठिकाणी तन्नू होते आणि तन्नूच्या माध्यमातून चांगला झेल कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का नवीन फलंदाज महेश जंपा मैदानावरती दाखल होत आहे त्या मॅच मध्ये. राऊंड विकेट अवनीश. हो यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला, परंतु स्वतःवरती निराश आहेत अवनीश, कारण इथे झेल घेऊ शकले असते, परंतु चांगला प्रयत्न त्यांनी देखील केला आणि इथे एक धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. जो संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे त्या संघाला विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कोणताही संघ या ठिकाणी जर दाखल झाला असेल त्या संघाला नम्रतेची विनंती आहे, प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधा, कारण यानंतर आपला सामना खेळवणार आहोत या ठिकाणी. आज जर पाहिलं तर पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषक तुम्ही पाहताय. एक लाजवाब क्रीडा स्पर्धा. खरं तर साने गुरुजी यांचा जर आपण प्रवास पाहिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर एक समाज सुधारक म्हणून त्यांचं कार्य राहिलं आणि त्यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अवनीश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक बॅकफूट पंच, कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय, परंतु फिल्डर येत आहेत तिथे चेंडूला स्टॉप केलाय आणि अखेर 2 धावा फलंदाजा मिळतील. थम्पिंग कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहताय फलंदाजाच्या बॅटमधून थोडेसे बॅकफूटला गेले आणि तदनंतर स्ट्रोकसाठी जागा केली. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु आउटफील्ड थोडंसं खराब होतं आणि तिथे 2 धावा मिळतील फलंदाजाला आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये शेरू 11 भाईंदर संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेत. इथे डॉट चेंडू अवनीश चांगली गोलंदाजी करतायत. खरं तर पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा राहुलनं खर्च केल्या 22 धावा आणि तदनंतर अवनीशने या षटकामध्ये कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न केला. खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील जर कमी धावा खर्च केल्या असत्या तरी या मॅचचं समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही, म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना आवडत असतो. खरं तर आज प्रमुख गोलंदाज संघामध्ये नाही आहे, प्रमुख फलंदाज देखील नाही आहेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर राहुलच्या विरोधात 22 धावा पहिल्या षटकामध्ये थोडासा दबाव जाणवला, परंतु अवनीशनं चांगलं कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न या मॅचमध्ये केला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि सामना जिंकण्यासाठी अगदी जर पाहिलं तर 39 धावांचं टार्गेट होतं भाईंदर संघासाठी, परंतु या संघाने आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 29 धावा. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅक वरती वीरेंद्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वीरेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट गणेशच्या विरोधात. हो यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिला तर जंपाने केला होता महेश जंपा. गणेश बाद झालेत. एका बाजूला सत्य आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक या मॅच मध्ये, परंतु जंपा खेळत असताना इथे संघर्ष करतोय. पहिला चेंडू स्वीप करण्याचा त्याने प्रयत्न केला, अपयशी ठरले आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय या मॅच मध्ये वीरेंद्रच्या माध्यमातून. हो यावेळेस चांगला स्ट्रोक महेश जंपाच्या बॅटमधून, परंतु फिल्डर आहे तिथे, त्यांना भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. महेश जंपाच्या बॅटमधून येतोय षटकार या मॅच मध्ये. महेश जंपाच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वीरेंद्र राऊंड विकेट. हो यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, खरं तर वेगाने चेंडू टाकला आणि इथे जर पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय वीरेंद्रच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. आज सामना जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे.
शेरू 11 भाईंदर या टीमला. तिसऱ्या षटकाचा अगदी जर पाहिला तर खेळ मैदानावरती सुरू आहे या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वीरेंद्र पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु कॅच ड्रॉप इथे झेल सोडलाय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती महेश जंपाला मिळते आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना आराध्य 11 वाघरालपाडा संघाने भरपूर मोठा संघर्ष केला. फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. अवघ्या 38 धावांवरती हा संघ थांबला. 39 धावांचं टार्गेट, परंतु राहुलच्या पहिल्या षटकामध्ये 22 धावा आणि तिथून दबाव निर्माण झाला. खरं तर अवनीशने चांगली गोलंदाजी केली. वीरेंद्र देखील प्रयत्न करतायत या षटकामध्ये. स्विचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरलेत. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू सत्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अशा प्रकारची गोलंदाजी सुरुवातीपासून व्हायला हवी होती. दबाव टाकायला पाहिजे होतं परंतु तसं काही घडलेलं नाही. या संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत 3 धावा आता बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती वीरेंद्रला टाकावा लागेल आणि खरं तर शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आराध्य 11 वाघरालपाडा या संघाला एक चांगल्या धाटणीचा संघ आहे परंतु फलंदाजीमध्ये कमतरता जाणवली पहिल्या सत्रामध्ये. आज दयाशंकर संघामध्ये नाही आहे आणि खरं तर दयाशंकर षटक क्रमांक पहिले टाकत असतो, दबाव निर्माण करत असतो संघावरती परंतु आज तो नसताना खराब गोलंदाजी राहुलची राहिली. कमी गतीने हा चेंडू टाकलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू मिडॉनला जातोय. फिल्डर आहे तिथे लॉंगनवरून मिडॉनला येत आहेत. फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय साने गुरुजी क्रिकेट क्लब आयोजित साने गुरुजी चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं साने गुरुजी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि एक चांगली स्पर्धा या परिसरामध्ये तुम्ही पाहताय. कारण अनेक आयोजक क्रीडा स्पर्धा ठेवत असतात परंतु एका समाज सुधारकाच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर साने गुरुजी सरांना वाहिलेली श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून असंच म्हणावं लागेल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय चव्हाण राघवेंद्र स्वतः कॅप्टन आलेला आहे आणि या टीमचा जर पाहिला तर महत्वाचा खेळाडू आहे राघवेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि 7 चेंडूमध्ये 2 धावा त्याला इथे डिपेंड करायच्यात या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती राघवेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर राघवेंद्र पण उल्लेख केला ना एक चांगला खेळाडू आहे परंतु इथून त्याला 2 धावा डिपेंड करायचे आहेत. यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू टाकत असताना फुल टॉस बॉल आणि या चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि हा सामना जिंकलाय शेरू 11 भाईंदर या संघाने. अभिनंदन अभिनंदन शेरू 11 भाईंदर संघ. हार्डलक टपलक आराध्य 11 वाघरालपाडा. हार्डलक राघवेंद्र. खरं तर राघवेंद्र यांच्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये खरं तर हा संघ नव्हता परंतु आयोजकांच्या एका विनंतीला मान ठेवून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. त्यासाठी आराध्य 11 वाघरालपाडा या संघाचा देखील आभार आयोजकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. कारण पहिला सामना या स्पर्धेमधील होता आणि समोरचा संघ उपस्थित नव्हता आणि त्यावेळेला आराध्य 11 वाघरालपाडा संघ एका अगदी विनंतीला मान ठेवून या स्पर्धेमध्ये दाखल झाला. त्यासाठी या संघाचा भरपूर असतं आभार. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलाय. खरं तर फलंदाजी करत असताना 11 चेंडूमध्ये 29 धावा ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. सलग लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार देखील त्या फलंदाजाच्या बॅट मधून आलेत. अर्थातच सत्य ठरलेत या मॅचचे हिरो. सत्य या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. या ठिकाणी कोणता संघ उपस्थित झाला असेल तर त्या संघाला विनंती